गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पीएम श्री केंद्रीय विद्यालयात वायुसेना स्थळ ओझर येथे स्टेम प्रमोशन सप्ताहाचे उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवोन्मेष व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याच्या उद्देशाने पीएम श्री केंद्रीय विद्यालयात वायुसेना स्थळ ओझर येथे स्टेम प्रमोशन सप्ताहाचे आयोजन 14 ते 18 जुलै 2025 दरम्यान करण्यात आले होते. पहिल्या दिवशी 14 जुलै रोजी पहिल्या दिवशी स्कूल इनोव्हेशन काउन्सिलिंग आणि अटल टिंकरिंग लॅब याच्या प्रचारासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. विशेष सकाळची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये एटीएल आणि एसआयसी अंतर्गत विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. एसआयसी विद्यार्थी सदस्यांनी दिलेल्या भाषणातून इतर विद्यार्थ्यांना एटीएलच्या सुविधा पूर्णपणे वापरण्यास व एसआयसीच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यास प्रेरणा मिळाली आहे. तसेच त्यांनी आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत भारत घडवण्यात युवा पिढीची भूमिका महत्त्वाची असल्याचं अधोरेखित केलंय. कपिला कार्यक्रम आणि बौद्धिक संपदा साधारणतः या विषयावर इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत विशेष सत्र घेण्यात आलं. स्कूल इनोव्हेशन काउन्सिलिंग अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आलं, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि प्रयोग सादर केले. त्यांच्या सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सुंदर दर्शन या प्रदर्शनातून घडले. इयत्ता 6वी ते 12वी साठी संगणक कृती स्टेम विषयावर क्विज स्पर्धा घेण्यात आली, ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसोबत एनसीईआरटी तर्फे प्रकाशित करिअर कार्ड्सवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बँकिंग, शासकीय सेवा आदी क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञान कौशल्य व नवोन्मेषणात्मक विचारसरणीची बीजे रुजली असल्याचं शिक्षक व शाळा प्रशासनाने सांगितलंय. स्टेम प्रमोशन सप्ताहातील पुढील दिवसांचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व कौशल्यवर्धक ठरणार आहे. हम एक साइंटिफिक टर्म में प्रोक्रेस्टिनेशन कहते हैं. प्रोक्रेस्टिनेशन अभी स्टूडेंट्स में एक बहुत बढ़ती हुई समस्या है. तो उसके लिए बेस्ट सॉल्यूशन अकॉर्डिंग टू रिसर्चर्स इज व्हेन वी प्लान, व्हेन वी ट्रैक अवर प्रोग्रेस, देन वी कैन नो दैट हाउ वी हैव मेड प्रोग्रेस एंड वी कैन गेट मोटिवेटेड बाय इट. Nowadays even students love to play games. What if we gamify the planner itself? So I have made. Yeah, you can just erase everything. No problem. गुड मॉर्निंग, मेरा नाम आयु भारती है. मैं 7D का स्टूडेंट हूँ. मैं केंद्रीय विद्यालय में पढ़ता हूँ. ये प्रोजेक्ट मैंने इंस्पायर मानक अवार्ड्स के लिए बनाया है. इसमें जब भी कोई ड्राइवर किसी शार्प टर्न पे पहुँचता है तो उसे अपोजिट टर्न से आती हुई कोई भी चीज़, चाहे वो एक जानवर हो, चाहे वो एक व्हीकल हो, वो नहीं दिखती और इस कारण कभी कभी ओवर स्पीडिंग की वजह से एक्सीडेंट्स होते हैं. तो इसमें जब भी कोई ड्राइवर एक स्पीड ब्रेकर पे आता है तो अपोजिट टर्न पे लाइट और बजर अलार्म बजते हैं, जिससे इधर आने वाले ड्राइवर को ये इन्फॉर्म हो जाए कि वहाँ से कुछ आ रहा है. ये मैकेनिज्म यूज़ करता है प्रेशर इलेक्ट्रिकल एनर्जी. थैंक यू. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, ओझर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.